अभूतपूर्व उत्साहात हा ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा होत आहे आणि आपल्या परिवाराचा एक नुरानबंद झालेला आहे। चांदीची पालखीतून एक ऐश्वर्य संपन्न असं हे दिंडीला स्वरूप दिलेलं आहे। काय भावना आपल्या? निश्चितपणे आज या सोहळ्याचं 25वे वर्ष 25 वर्षापूर्वी जय शिवराय फुटबॉल क्लबच्या वतीनं एक छोटीशी पालखी घेऊन तिथले कार्यकर्ते नंदवाळच्या विठ्ठल मंदिरात जायचे। पण एक लक्षात घ्या, आज या ठिकाणी प्रति पंढरपूर म्हणून या ठिकाणी या सोहळ्याला नावाजू लागलेलं आहे आणि पहिल्यांदा नंदवाळची या ठिकाणी पूजा होती साधारणतः 1:30च्या आसपास आणि नंतर 2:20ला मग पंढरपूरची पूजा सुरू होती। आणि या सगळ्या एकंदरीत प्रवासामध्ये शहरातून पालखी घेऊन या ठिकाणी नंदवाळला जय शिवराय फुटबॉल क्लबचे कार्यकर्ते यायचे। हळूहळू त्याचं स्वरूप रथामध्ये निर्माण झालं आणि गेल्याच वर्षी 70 किलोचा चांदीचा रथ या ठिकाणी साकारण्यात आला। 120 किलो घनफूट सागवान त्याला लागलं आणि आज जर आपण पाहिलं तर या ठिकाणी उदंड प्रतिसाद या ठिकाणी भक्तांचा मिळतोय। या वारीमध्ये लाखो भाविक या ठिकाणी सामील झालेले आहेत आणि हा उत्साह हळूहळू लोकांच्यात वाढतच चाललेला आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं चोख या ठिकाणी संपूर्ण कारवाई केली जाईल। रिंगण सोहळ्याचा जो काही या ठिकाणी परिसर आहे, या रिंगण सोहळ्याच्या परिसराला कायमचा या ठिकाणी कुठली अडचण येऊ नये या ठिकाणी शासकीय आरक्षण देखील टाकण्याचा माझा प्रयत्न राहील आणि पुढच्या काळामध्ये हा उत्सव हा सोहळा अतिउत्साहात कसा साजरा केला जाईल या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील। रामकृष्ण हरी। चाळ आणि टाळ ही महाराष्ट्राची लोकसंस्कृती आहे आणि दोन्हीमध्ये तुम्ही करत करतात। आज हे सर्व अनुभव बघून काय वाटतं आपल्याला? खरं सांगू तर रामकृष्ण हरी, विठ्ठल 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 हा नाद जो आहे तो कानात असा घुमतो आहे। आणि दरवर्षी मी वारी करते, मी पंढरपुरात वारीला जाते, पण मी ऐकून होते की प्रति पंढरपूर नंदवाळ काय आहे हे मला माहीत नव्हतं आणि ही माझी पहिली वारी इकडची आहे। आणि इथे आल्यानंतर इकडचा माहोल बघितल्यानंतर ती जी फिलिंग मला पंढरपुरात होती तीच फिलिंग मला आज इथेच आलेली आहे। असं वाटलं की विठू माऊली इथे पण आहे आणि ती फिलिंग बघताना खूप छान वाटतं। मी खरंच सगळ्यांचं कौतुक करेन की आज आमचे शिंदेसाहेब म्हणा किंवा आज राजेश क्षीरसागर साहेबांनी ज्या पद्धतीने रथाची योजना केली आणि रथ ज्या पद्धतीने आपल्याला आज इतका मोठा रथ, इतका चांदीचा जवळजवळ कितीतरी तोळ्याचा रथ आहे, 70 तोळ्याचा रथ जो दिलेला आहे, किलोचा जो रथ आज अर्पण केलेला आहे, तो अर्पण केल्यानंतर इतकं छान वाटतं आहे की असंच काम, असंच चांगलं पुण्य प्रत्येकाच्या हातून घडो एवढीच मी विठूचरणी प्रार्थना करेन। 12 बलुजरीचा आहे, साळी माळी कुस्ती सर्वांना विठोबा जवळचा आहे। तर ह्या सगळ्या ह्याच्यात तुम्ही तुमचं भावनिक सगळं आहे, तर एक गाणं किंवा एक गीत, भक्तिगीत म्हणून आपण समारोप करा। मी गाणं म्हणू? म्हणा, काहीतरी म्हणा। अच्छा, सगळे म्हणतील? सगळेच म्हणतील? हा, सगळे म्हणतील, म्हणा। चला मग। राम कृष्ण हरी देवा, राम कृष्ण हरी विठ्वाम कृष्ण हरी देवा, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, विठू माऊलीचा जय जयकार।